काय हरकत नाही, माझ्याकडे आहेच. मग चला सुरू करूया. मग चला मला तुम्ही सांगा, आपल्या घरामध्ये अंदाजे किती वर्ष झाली तर आपण वापरत असाल हा? चांगलं साहजिक 20 वर्ष पकडूया आपण सर. 20 वर्ष आपण एखादी वस्तू रोज आपल्या घरामध्ये वापर होतो, तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे की नाही याचं आपल्याला? हा एक प्रकारचा बॉम्ब आहे, याच्या सर्व माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता बघा सर, याची एक्सपायरी डेट सुद्धा असते, आपल्या सर्वांना माहित असेल, बरोबर आहे. याचं सील पण चेक करायला पाहिजे. पण ह्या बरेचसे नियम असतात. पुस्तक पाहिलं तर 15 ते 16 नियम आहे. तर तुम्हाला मी एक ते मोजके महत्वाचे 1 किंवा 2 नियम सांगतो. त्यापैकीचा पहिला नियम असतो, उपयोग न होने पर रेग्युलेटर बंद कीजिए. सर मला खरंच सांगा, 20 ते 25 वर्ष झाले आपल्या घरामध्ये आपण सिलेंडर हा वापरत आहात सर, तर आपल्या घरामध्ये सर चहा झाला, नाश्ता झाला, स्वयंपाक झाल्याबरोबर हा रेग्युलेटर बंद होतो का सर आपल्या घरामध्ये? खरंच म्हणजे नियमाचं पालन होते का सर आपल्या घरात? म्हणून सर नियमाचं पालन होत नाही, म्हणून घरामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे सर. म्हणून सर सरकारने हे अभियान राबवलं की आपल्या घरामध्ये सुरक्षा असणं खूप गरजेचं आहे. बघा सर, सांगायचा उद्देश म्हणजे सर, या ठिकाणी जर समजा मी या ठिकाणी असा ऑन केला, जर समजा सर आपल्या घरामध्ये कंटिन्यू पाईप या ठिकाणी कनेक्ट असतो सर, बरोबर आहे, इथे कनेक्ट असतो, या ठिकाणी हा कॉक बंद आहे, सप्लाय बंद आहे सर आपल्याला, बरोबर आहे. मी याला असा ऑन केला, कंटिन्यू पाईपमध्ये गॅस राहील की नाही बघा सर, आहे सर, कंटिन्यू गॅस पाईप मध्ये असतो सर. विचार करा सर, कंटिन्यू पाईप मध्ये गॅस आहे आणि एखादा सर चुकीने, मी म्हणतात चुकीने जर झटक्याने असा पाईप निघून गेला किंवा यामध्ये लिकेज झाला, तर घरभर गॅस पसरणार की नाही पसरणार सर? आणि सर भारतामध्ये असं कोणाचं घर आहे का? आपलं 90% घरं असे आहेत ज्या घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्येच आपलं देवघर असते सर, आणि आपल्या श्रद्धेनुसार आईवडिलांच्या शिकवणीनुसार देवघरातला दिवा 24 तास चालू असतो सर. सर इमॅजिन करूया फक्त आपण, हा जर गॅस त्या दिव्याच्या संपर्कात आला तर घरामध्ये ब्लास्ट होणार की नाही होणार? बरोबर आहे सर, होईल की नाही? म्हणून सरकार सांगते सर, उपयोग न होने पर रेग्युलेटर बंद कीजिए, पण आपल्या घरात होत नाही सर. म्हणून घरामध्ये बरेचसे होत आहे. आणि महत्वाचा नियम सांगतो म्हणजे सर, आता या ठिकाणी सील पण चेक करणं, याचं वजन पण चेक करणं, प्रत्येक नियम प्रत्येक लिहून असतात, पण आपण त्याला फॉलो करत नाही सर, सांगायचं म्हणजे, बरोबर आहे की नाही? त्याला आपण फॉलो करत नाही, बरोबर आहे. पण याची महत्वाची गोष्ट सर, याची एक्सपायरी असते, बरोबर आहे सर. मॅनमेड आहे, मॅनमेड असल्यामुळे मानवाने निर्मित केल्यामुळे सर याची एक्सपायरी असते सर. माहित असेल तुम्हाला, हे 3 खांब असते सर. 3 खांबापैकी या ठिकाणी सर लिहिलेली असते याची प्रत्येक सिलेंडर एक्सपायरी डेट. हे D28 सर, याची गव्हर्नमेंटची सांकेतिक भाषा आहे. D28 म्हणजे काय लक्षात आलं असेल आपल्याला? 2028 म्हणजे वर्ष दर्शवते सर आपल्याला, बरोबर आहे. पण हा डी काय दर्शवतं सर? याचं काही महत्व असेल ना? मंथ, अगदी बरोबर आहे. डी म्हणजे मंथ आहे. पण ते कसं असते मी तुम्हाला सांगतो सर, आपले जे 12 महिने आहेत ना, 12 महिने 4 भागात डिवाइड केलेले आहे सर. प्रत्येक सिलेंडर तुम्हाला हेच दिसेल सर, A, B, C आणि D हेच आकडे तुम्हाला दिसेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसणार नाही आहे. ते 12 महिने 3-3 महिने क्वार्टरली कसे डिवाइड केले हे तुम्हाला सांगतो. सुरुवातीत A मध्ये येतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, B मध्ये एप्रिल, मे, जून, C मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि D मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सर, बरोबर आहे. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 2028 मध्ये हा सिलेंडर एक्सपायर होणार. एक्सपायर म्हणजे सर याची गॅरंटी संपली, ह्यानंतर आपण यूज करू शकत नाही सर. एक छोटीशी मेडिसिन सर, आपल्या शिकांचं जर समजा मेडिसिन आपण चुकीने घेतली, कोणी याने ते घेणार तर नाही सर, एक्सपायर वाली म्हणते मी तुम्हाला, जर घेतली तर त्याच्यापासून काय होईल सर आपल्याला? साहजिक साईड इफेक्ट होईल सर. आपला विचार करूया सर, आपण जर एक छोटीशी मेडिसिन आपल्याला तिथे आपल्या शरीराला साईड इफेक्ट करू शकते, तर तुमच्या घरामध्ये आता 30 किलोचा बॉम्ब आहे सर. मग हा जर एक्सपायर आला चुकीनं तुमच्या घरामध्ये, याचा जर ब्लास्ट झाला सर, ते तुमचं स्वप्नाचं घर असते सर, इतक्या मेहनतीनं बांधलेलं, याला 2 मिनिटं लागत नाही सर याचा उद्ध्वस्त करायसाठी सर. म्हणून प्लीज विनंती, हात जोडतो सर, तुम्हाला लोकांना विनंती करतो सर, आपल्या घरी सांगा, आजूबाजूला सांगा, मित्र परिवार सर्वांना सांगा की प्लीज ही एक्सपायरी डेट तरी घरामध्ये चेक करून चालत जा. सिलेंडर घेत जा सर. आपलं आपण काय करतो, खाली सिलेंडर आपलं काम आहे, फक्त रोजचं दिनचर्या सर, खाली सिलेंडर त्यांना द्यायचं, भरलेलं सिलेंडर घ्यायचं सर. आपण काही चेक नाही करत. त्यामुळे सर आपल्या घरामध्ये सर पैशाने विकत घेतो सर, 1000 रुपये देतो आपण याला, पण याच्याबद्दल दक्षता घेत नाही सर. चेपलेला आहे, चापलेला आहे, एक्सपायर झालेला आहे, सील कसं आहे काय, नेहमी प्रॉब्लेम येतो सर. हा वायसर गेलेला असतो, नेहमी वास येतो सर घरामध्ये सर, कधी चेक करत नाही सर, एकदम लाईटली घेतो सर. सर छोटा छोटा लिकेज गेला सर, दिव्याच्या खरंच संपर्कात आला सर, आपण बाहेर मेहनत करतो सर, रक्ताचं पाणी करतो, पण घरी आपला परिवार असतो, आपले लेकर असते, बायकोची आई असते, वडीलची म्हातारे माणसं असतात तर आपल्या घरामध्ये, हा याला नाही समजत सर. याला लहान लेकरू नाही, म्हातारा माणूस कोणी समजत नाही सर याला. याच्या अगेन्स्ट जर गोष्ट घडली तर हा ब्लास्टच होणार सर. म्हणून सर विनंती तुम्हाला सर्वांना सर, प्लीज सर रिक्वेस्ट करतो की एक्सपायरी डेट तरी प्लीज घरामध्ये चेक करा सर. हा मधामध्ये जॉईंट असतो सर, सर्वांना माहित आहे सर, हा मधामध्ये जॉईंट असतो, लोखंडानं बनलाय जंगते सर, फाटेल सर. म्हणून प्लीज विनंती आहे, एक्सपायरी झाल्या सर खालून कधी फुटू शकतो सर हा माणूस. म्हणून रिक्वेस्ट आहे सर तुम्हाला, एक्सपायरी तरी जर घरामध्ये चेक करा. वचन नाही केलं एकदा तर चालेल सर, 100-200 रुपयाचाच तुम्हाला घात होईल सर, पण सर एक्सपायरी प्लीज चेक करा सर. बघा सुरुवातीला सांगितलं 30 किलोचा जिवंत बॉम्ब आपल्या घरामध्ये दिलेला आहे सर. सर हा एक बॉम्ब सरकारने दिलेला आहे, याच्या व्यतिरिक्त एक दुसरा बॉम्ब सर आपल्या घरामध्ये आहे,
जो सरकारने दिलेला आहे सर आपल्याला, तो लहान लेकरापासून आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत यूज होतो सर. आणि त्याच्यापासून जीवहानी सुद्धा झालेली आहे सर, लोक मरण सुद्धा पावलेले आहे. काय असू शकतो सर इतका डेंजर आपल्या घरामध्ये? प्रत्येक ठिकाणी सर, या ठिकाणी सुद्धा पण यूज होत आहे सर आपल्याला. काय असेल सर इतका डेंजर? जीव घेणा बॉम्ब आहे सर आपल्या हात आहे सर एक. याच्या व्यतिरिक्त सरकारने दिलेला आपल्याला काय असू शकतो? मोबाईल आहे सर, मान्य करतो, पण त्यापेक्षा थोडंच डेंजर आहे सर. एक फोटो काढायला आपलं सर्वांचं मी पण अनुभव आहे सर त्याच्यात. काय असेल सर त्याचा वापरत आहे सर, रोज वापरत आहे. लहान लेकरं वापरते, मात्र माणूस वापरते सर. काय असू शकतो आपल्या घरामध्ये असा? इथे पण आहे, प्रत्येक ठिकाणी असतो. सांगू शकाल? लाईट. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. लाईट, इलेक्ट्रिसिटी सर आपलीवाली बरोबर आहे, जी सरकारने आपल्याला दिलेली आहे सर. लहान लेकरं यूज करतो, मात्र माणूस यूज करतो, त्याच्यापासून जीव पण गेलेले आहे सर. लोक मरण सुद्धा पावलेलं आहे सर. मी तुम्हाला 15 ते 20 वर्ष मागे घेऊन जातो सर. मला तुम्ही सांगा, जे जुने घर होते सर आपल्यावाले, कुडा मातीचे, टिण्याचे, पडप्याचे जे जुने घर 15-20 वर्ष आधी सर बरोबर आहे, त्या ठिकाणी सर लाईनचा सप्लाय कसा होता सर आपल्याला? रस्सीसारखा असं वायर जातो की मोकळा की नाही. पण आता ती परिस्थिती आहे का सर आपल्याला? बघा तर मोकळा वारमध्ये एखादा वायर कटून असला, माणसाला करंट लागला, माणूस जागी तडफडून मरायचा सर. पण आज ती परिस्थिती नव्हे सर. 2 रूमाचं कोणाचं घर असेल, पूर्ण अंडरग्राऊंड फिटिंग राहते सर. चांगल्या प्रकारची वायर, चांगल्या प्रकारच्या बटण्या सुद्धा सर त्या ठिकाणी त्या सर्वजण वापरतात सर. बरोबर आहे की नाही? एक मिनिट सर. हॅलो, बँकेत आहे मॅडम. तर आपण त्या सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये सर चांगल्या प्रकारची क्वालिटी वायर वगैरे सर्वच वापरायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये सर त्याच्यापासून LCB MCB सुद्धा आपण लावलं सर. ते कशासाठी लावले सर आपण सर्वांनी सांगू शकाल मला? काय कारण असेल घरामध्ये लावायचं? अगदी बरोबर सर. जर समजा ती शॉर्ट सर्किट झालं सर, या ठिकाणी बोर्ड आहे असं समजूया, एखादं जास्त लोड सुद्धा, शॉर्ट सर्किट सोडून द्या सर, जास्त लोड सुद्धा आलं तर ते LCB MCB ऑटोमॅटिक ट्रिप होऊन जाते सर. पुरा सप्लाय पण सर. लहान लेकरांनी छोटीशी पिन आडवी चिडवी लावली तर त्याला मुंगी चावेल इतके त्रास होऊ देत नाही सर. एवढी सुरक्षा सर त्यांनी आपल्या घरामध्ये करून घेतली आहे सर. मला एक ऑनेस्टली उत्तर द्या सर, सरकारने आपलं कंपल्सरी केले का सर ते लावाच बा म्हणून? असं काही निर्णय घेतलेला आहे का त्यांनी? लावाच बा म्हणून, नाही लावलं तर दंड होईल तुम्हाला. मग सर्वांनी काय लावलं सर आपल्या घरामध्ये? मग आपण सर्वांनी ते काय लावलं असेल? कशासाठी? सेफ्टीसाठी. अगदी बरोबर आहे सर. आपल्या परिवाराच्या सेफ्टीसाठी सर, ते त्या लाईन पासून आपण आपल्या परिवाराची सेफ्टी केलेली आहे सर. सांगायचा उद्देश माझा हाच आहे सर, आपण त्या लाईन पासून सेफ्टी केलेली आहे. पण आपल्या घरामध्ये जो रोज हा वापरण्यात येतो सर, सकाळचे 2-3 तास, संध्याकाळचे 2-3 तास. इथं लेडीज कोणीच नाही याचं, पण तुम्हाला सांगतो आपल्या घरच्या लेडीजला रोज 24 तासापैकी 6 तास हा वापरतो सर. बरोबर आहे? 6 तास सर. कॅल्क्युलेशन करा सर, आपल्या घरच्या लेडीजचं रोज 6 तास वापरतो सर. यांची मी तुम्हाला स्पीड दाखवतो. या पाईपाद्वारे आपला तो गॅस दिसत नाही सर, किती स्पीडनी गॅस बाहेर निघतो सर. तुम्हीच मला सांगा सर, इतक्या स्पीड मध्ये आपल्या रोज आपल्या घरच्या लेडीज रोज याच्यासोबत वावरत असतात सर. बघा सर, ही स्पीड आहे. या पाईपाद्वारे तुम्हाला दिसत सुद्धा नाही सर. गुवाहाटीमध्ये चेक केलेली आहे म्हणून मी विश्वासाने सांगतो सर. ही 660 ची स्पीड आहे सर. 660 च्या स्पीड मध्ये या पाईपामध्ये गॅस पसरत आहे. विचार करायचा, झटक्याने निघाला किंवा लिकेज झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर सर सापासारखं वळवळ करतो. व्हिडिओज बघितले असेल सर आपण युट्यूबवर. बरोबर आहे? इतका डेंजर आपल्या घरामध्ये आहे सर. बरं, सांगायचं म्हणजे तुम्ही त्या लाईन पासून सेफ्टी केलेली आहे सर, पण याच्यापासून सेफ्टी आहे का सर आपल्या घरामध्ये? सर एवढे वर्ष झाले, 25 ते 30 वर्ष झाले आपण वापरत आहे सर. मग तुम्हाला वाटत नाही का सर, आपल्या परिवारासाठी जी पत्नी म्हणा, आपली बहीण म्हणा, आपली आई म्हणा, त्या एवढ्या याच्यासोबत रोज वावरते सर, सर्व गोष्टीची सेफ्टी केली आहे सर. याच्यापासून नसायला पाहिजे का सर आपल्या घरामध्ये? हा, तुम्हाला सांगू शकाल. पण आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने हा एक सेफ्टी डिव्हाइस बनवला. बहुतेक 5 ते 6 वर्ष झाले सर याचा प्रचार आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन या ठिकाणी करत आहे सर. येत्या 2 मिनिटांमध्ये सर मी तुम्हाला याच्या संदर्भात माहिती समजून सांगतो सर. बरोबर आहे? काम कसं करणार भविष्यात सर्वांना कंपल्सरी होणार आहे. 2 मिनिटं आपण संपूया सर आपण ठिकाणी. याला बघितलं कसं आहे सर? काही वाटत आहे जास्त फरक सर? डिफरन्स वाटत काहीच नाही सर. म्हणजे फक्त वेगळं दिलं हा डायल. मग हा डायल कसा काम करणार तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगतो सर. पाव खाली ठेवायचा, लावायची पद्धत याच्यासारख्या सर. धरायचं रिंग या ठिकाणी ते ठेवून द्यायचं. आता बघायचं सर, हा हालत आहे थोडासा सर, म्हणजे बसला असेल का सर? तुमच्याकडे HPचं सिलेंडर असू शकते, तुमच्याकडे इंडियन असू शकते, तुमच्याकडे भारत गॅस असू शकते. तिन्ही याला बसायला पाहिजे. याला एक लॉक सिस्टीम दिली आहे. ती कशी सर? जी रिंग आहे ना, ही रिंग धरायची, नशी ही प्रेस करायची सर. बदला सर. आता हा लॉक सिलेंडर हा चालू होईल, पण हा हलणार नाही सर. बरोबर आहे? आता बघा सर, हा आता खाली असतो म्हणजे बंद. याला मी ऑन केला सर. आधीची स्पीड बघितली आपण 660 होती. आता बघा सर, जास्त आहे कमी आहे सेकंड? कमी. अगदी बरोबर. हा 160 ची स्पीड आहे सर. 160 च्या स्पीड मध्ये सर तुमचं 1 असो, 2 असो, 3 असो, 4 बर्नरची जर शेगडी असेल ना घरामध्ये, त्याला सहज गॅस पुरवेल सर. आलं सर लक्षामध्ये? सर याच्यावर आपल्याला हा असा इथे लावा लागणार आहे बरोबर. आणि नेहमीप्रमाणे हा इथे आपला असा कनेक्ट असतो सर. बरोबर आहे सर?
हा पाईप आपला नेहमी असा कनेक्ट राहतो, बरोबर सर. आता पंप खाली म्हणजे बंद, याला मी असा ऑन केला सर हा बंद आहे की चालू आहे? बंद आहे. याला मी धरला असा ऑन केला सर, हे बटन बंद आहे की चालू आहे? बंद आहे सर, बरोबर. याला मी धरला बघ, याला ठिकाणी